भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी फडणवीस मुख्यमंत्री हे ठरलं, पण मंत्री कोण कोण? महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर म्हणजे आज मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेतली। ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। पण आता त्यांच्यासोबत भाजपचे कोणते मंत्री शपथ घेऊ शकतात याची जोरदार चर्चा सुरू आहे। नमस्कार, मी गौरव, तुम्ही बघताय मराठी पॉलिटिक्स। देवेंद्र फडणवीस हे 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले। त्यावेळी त्यांनी स्वतःची अशी एक टीम तयार केली ज्यामध्ये अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी दिली होती। 2022 साली पुन्हा एकदा भाजप महायुतीचं सरकार आलं, तेव्हा देखील फडणवीसांनी आपल्या काही महत्त्वाच्या नेत्यांना मंत्रिपद देऊ केलं। अशा वेळी आता देवेंद्र फडणवीस हे जेव्हा पूर्ण ताकदीने मुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता ते कोणाला मंत्रिपद देणार याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान भाजपचे संभाव्य मंत्री नेमकं कोण असू शकता, थोडी नजर त्यावर पण टाकूया। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावळ, चंद्रशेखर बावनकुळे, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, अतुल सावे, देवयानी फरांदे, किसन कथोरे, नितेश राणे, आशिष शेलार, राहुल नार्वेकर आणि संभाजी निलंगेकर आणि शेवटचं जे नाव येतं ते राहुल कुल। या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, पण असं असलं तरी भाजप हे कायमच धक्कातंत्र देतं। अशा वेळी काही आश्चर्यचकित करणारी नावं देखील या यादीमध्ये असण्याची शक्यता आहे। तसेच काही अपेक्षित असणारी नावं ही डावलली जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। त्यामुळे भाजप आपल्या पक्षातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद देतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। तर याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।